वाडा संस्कृती. आमच्या वाड्यामध्ये आम्ही साधारणतः 20 ते 25 कुटुंब एकत्र राहायचो. आणि समजा आमच्या घरी काही भाजी बनली की माझी आई वाटीभर भाजी दुसऱ्या आमच्या शेजारच्या काकूंच्या घरी पाठवायची. मग त्या शेजारच्या काकू त्यांच्या घरी बनलेली भाजी आमच्या घरी पाठवायची आणि दुसऱ्या दिवशी चर्चा व्हायची की भाजी छान झाली होती वगैरे. अख्ख्या वाड्यामध्ये एकच टीव्ही असायचा. शनिवारी मराठी चित्रपट असायचा आणि रविवारी संध्याकाळी हिंदी चित्रपट असायचा. तर आमच्या वाड्यातली अख्खी मुलं सगळी त्यांच्या घरी पिक्चर बघायला जमायचो. अख्ख्या वाड्यामध्ये फक्त एकाच्या कुणाच्या तरी घरी टेलिफोन असायचा. तेव्हा मोबाईल फोन्स नव्हते, लँडलाईन. आणि मग त्यांना रिक्वेस्ट करायचो की आम्ही तुमचा नंबर काही इमर्जन्सीमध्ये कुणाला आम्ही दिला तर चालेल का. आणि मग तेही हो म्हणायचे आणि आम्ही बेलाशक त्यांचा नंबर द्यायचो. आणि मग नंतर पब्लिक फोन्स आले, PCO आले. काकांच्या घरी तो अख्ख्या वाड्यामध्ये असलेला एकच फोन होता आणि आम्ही त्या फोनचा वापर करत असायचो. इतका हा एकत्रितपणा, एकत्रित मानसिकता वाडा संस्कृतीमध्ये आहे किंवा होती असं म्हणावं लागेल आता.